मुलाकडून एखादा पेन हरवला तर त्याच्या कानपटात मारतो, परंतु हे सुद्धा आपल्या टॅक्समधून यांचे पगार होतात. आपल्या वैजापूर तालुक्याला 200 कोटी रुपयाला भुर्दंड दिला यांनी. कुठला अधिकारी आला का उपोषण बसल्यानंतर? नाही, अजिबात नाही, कुठला अधिकारी आला नाही. फक्त नायब तहसीलदार आले होते, इथं लोकांना दिसन अशा जागेवर बसू नका म्हणे, तुम्ही थोडं अडुंगी बसा म्हणे. आम्ही वैजापूर तालुका शेतकरी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व सेवाभावी संस्था असतील, राजकीय पक्ष असेल, तहसीलदाराचं समर्पक उत्तर भेटल्याशिवाय, शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आणि राजकीय लोकांना बी टक्केवारी काय उजरून देईना. आता निवडणूक आहे, आता त्याच्यामुळे त्यांना फोडाफाडीचं जोडाजाडीचं राजकारण करायचंय. आता कोणाला भाऊ निवडून आणायचा, कोणाला भाऊजाई निवडून आणायची, कोणाला स्वतःला निवडून यायचं. नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाकडे पाहायला त्यांना काही वेळ या ठिकाणी राहिलेला नाही. राहिला साहिलं प्रशासन सुद्धा त्यांचं या ठिकाणी मुजोर आणि या ठिकाणी त्यांचं गुलाम झालेलं आहे. आता ते सुद्धा त्यांचे पैसे कुठं जात्या, ते जे सापडल्याच्या नंतर निम्म वाटून घेतील, त्याच्यात ते मग्न आहे. त्याच्यामुळे तहसीलदार कोणाला या ठिकाणी पाहायला वेळ नाही. पण जनरेटर जर वाढला, या ठिकाणी जनता जर वाढली, तर निश्चितच यांना पळो सळो या ठिकाणी आपल्या मतदानावरती निवडून येतात. इथं जर जे सपोर्ट वाढला तर निश्चितच त्यांना झुकावं लागेल, हे या ठिकाणी 100%. आता यांच्याशी आम्ही कायद्यानं पण खेटलो, आता परत त्यांना त्या हिशोबाने खेटावं लागेल असं मला वाटतं. तरुणांची फौज उभी करून, ह्या तरुणांची शेतकऱ्यांची फौज वेगळी उभी करून भगतसिंग राजगुरू सुखदेवच्या मार्गाने यांच्याकडे जावं लागेल. आता हे निवडणुकीला या वार्डामध्ये हिंडतील, यांचे टंगडे तिळच हाणावे लागतील. तुम्हाला हा जो फरक आहे या आंदोलनाचा, हा जर तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला सोडवता येत नसेल, तर विनाकारण या ठिकाणी या आचारसंहितेमध्ये देखील आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि याला धोपटावं लागेल. यांना हीच भाषा कळते, जिस भाषा में समजता है उसी भाषा में समजाना पडता है. आणि यांना हीच भाषा कळते, यांना ही भाषा कळत नाही. ही जर भाषा यांना कळती तर या ठिकाणी उपोषणाची वेळ येऊनच द्यायला नको होती. गेल्या 8 दिवसापूर्वी हे निवेदन या ठिकाणी दिलं तर माझी पण याच्यावर सही आहे. या ठिकाणी बघा, जे हे निवेदन आपण सर्वांनी दिलं. निवेदन देऊन पण त्यांनी एक पत्र दिलं नाही, नाही. गांधारीची पट्टी कधी निघाल प्रशासनाच्या डोळ्यावर? नाही, ती त्याला ठोकल्याशी निघणार नाही. यांना ठोकल्याशी निघणार नाही. वाळूच्या पट्ट्यामध्ये अनेक हाणले, पण हे रात्री मार खाला ना. हे वाळूच्या पट्ट्यामध्ये हे जे अधिकारी हे त्या 2 नंबरवाल्यानं अनेक हाणले, परंतु हप्ते घेऊन गप राहिले. हे तिकडं वळवळ नाही करत. आता हे शेतकऱ्यांना आणावं लागेल. माझ्या कुटुंबाची 100 एकर जमीन लागगंगा वैजापूर तालुक्यामध्ये, आणि माझ्या दुसऱ्या आमच्या कुटुंबाची जमीन वैजापूर कोपरगाव तालुक्यामध्ये 50 एकर जमीन आहे. तिथं माझ्या नावावर 77 आर जमीन आहे. मकाचं पीक आहे. त्या मकाच्या पिकासाठी 17,000 रुपये हेक्टरने मला स्वतःला अनुदान मिळालं. आणि माझ्या भावाच्या नावाने इथं 2 हेक्टर जमीन आहे, त्यांना 12,000 रुपये मिळाले. म्हणजे बघा, एकाच दिवशी मका पेरली, एकाच ट्रॅक्टरने पेरली, एकाच दिवशी पीक पाहणी केली, सगळे पुरावे आहे. आणि अशा करत असताना विषमता आहे. आता पाण्यावर आता ही पिढी जात चालत आलेलं आहे. या भामटेने विनायक कारखाना बंद पाडला. आता नांदूर बदमेश्वरचं 7-8 TMC पाणी विकलं. हो, आता हा भामटा मागा लागला तहसीलदार. पण याचं आहे ना, तुम्हाला पत्रकाराला हात जोडून विनंती आहे, तुम्ही फक्त एक काम करायचं, जबाबदार व्यक्ती तालुक्यात आणायची, माझ्याकडे घेऊन यायची. सगळे काय पुरवले ते सगळे देतो मी. काय मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरच वारंवार अन्याय होतोय. यात प्रशासनाची चूक आहे, लोकप्रतिनिधींची काही? तसं बघायला गेलं तर जे इथून पुढं आता नवीन पिढी म्हणजे जुने जे लोक होते आमचे, म्हणजे आमदार राहिले, खासदार राहिले असतील, त्यांच्या चुका आहे. आपण बघितलं नांदूर मधमेश्वर कालेवर पण या ठिकाणी आरक्षण पडलेले आहे. मी जेव्हा जिल्हा परिषदला निवडून आलो तेव्हा सुद्धा मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते आरक्षण रद्द करावं अशी मागणी होती. आता पंडित भोये ते पण खूप दिवसाचा त्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करतायत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. ही नुकसान भरपाई वाटप देखील करण्यात आली. मात्र या नुकसान भरपाई वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा आरोप करत शेतकरी संघटनेकडून तहसील कार्यालय परिसरामध्ये उपोषण सुरू आहेत. आपण बघू शकता हे शेतकरी तहसील कार्यालयाच्या परिसरात उपोषणाला बसले आहे. आता निवडणुका देखील चालू आहे आणि आपण बघू शकता समोर जो मंडप आहे तो निवडणुकीच्या तयारीचा आहे. प्रशासन संपूर्णतः निवडणुकीच्या तयारीमध्ये मग्न आहे आणि त्यांनी या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत. काय सांगाल पाटील, तुम्ही उपोषण सुरू केलेले आहे, प्रशासनाने तुमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे? नाही, दुर्लक्ष तर पूर्ण केलेलं आहे. आम्ही 10 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये NDRFच्या जो GR आहे सरकारचा, मदत व पुनर्वसन विभागाने काढलेला,
त्याची अंमलबजावणी झालेली आहे. परंतु या ठिकाणी मात्र वैजापूर तालुक्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही जे अनुदान वाटप केलेले हेक्टरी 6,000 रुपये ते शेतकरी संघटना तसेच वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ते मान्य नाही. तर तुम्ही हे जे अनुदान वाटप केलं ते कुठल्या JRच्या आधारे केलं, याच्यासाठी कुठले निकष वापरण्यात आले याच्याविषयी माहिती द्या. दुसरी गोष्ट, आमचे क्षेत्र आहे हे कमांड एरियात आहे. बागायती क्षेत्र तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही कोरडू लावू शकता याच्याविषयी आम्हाला सांगा. दुसरी गोष्ट, आज जे शेतकरी आहे इथं फार्मर ID नाही, KYC नाही, आधारचं नाव चुकलेलं आहे, बँक खाते नंबर चुकलेला आहे, हे जे चक्रा मारताय, जे शेतकऱ्याची सशीवलपट होती, याच्यासाठी सरकारने NDRFच्या जे बायलॉज आहे, उपनियम आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की तुम्ही गाव पातळीवर ते ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर चिटकवा आणि गाव पातळीवर त्याची चावडी वाचन करा. परंतु महसूल व कृषी प्रशासनाने शासनाचे नियम पायदळी तुडवलेले आहे. आजही 8 दिवसानंतर शेतकरी जागा झाल्यावर सुद्धा हे लोक झोपले, आम्हालाही कुठलं लेखी त्यांनी कळवलं नाही. दुसरी गोष्ट, आधार जलदूत समितीचे अध्यक्ष आदरणीय पंडित अण्णा यांनी माहिती दिली की त्यांनी 1 महिन्यापूर्वी तहसीलदार सोबत निवेदन दिलं, बैठक केली की वैजापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना जे कमांड एरियात आहे त्यांना बागायतीप्रमाणेच अनुदान वाटप करण्यात यावं. परंतु आधार जलदूत समिती ती सुद्धा प्रामाणिकपणे शेतकऱ्याची बाजू मांडते. त्यांच्या सुद्धा मागणीकडं त्यांना तर 1 महिना झाला, आम्हाला निवेदन देऊन 8 दिवस झाले, परंतु कुठलंही उत्तर दिलेलं नाही. आज खेद या गोष्टीचा आहे, गांधीजी ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांची राजवट होती त्यावेळेस गांधीजीने उपोषण केल्यानंतर इंग्रज मात्र त्याचं दखल घेत होते. परंतु हे तहसील प्रशासन आणि कृषी प्रशासन आज शेतकऱ्यासोबत निजामाचे हस्तक असल्यासारखं वागता, याचं मनापासून दुःख आहे. प्रशासन आता तुमच्याकडे लक्ष देत नाहीये, काही चर्चा झाली प्रशासनाची? नाही, प्रशासनाने तर अजून विचारलं नाही तुम्ही कुठं आले, कुठं गेले. नियमानुसार काही पत्रव्यवहार तुम्ही उपोषणापासून प्रवृत्त व्हावा, आम्ही तुमच्या मागण्या ऐकून घेऊ, एखादी बैठक व्हायला पाहिजे होती. कुठल्याही बैठकीच नाही, काहीच नाही. कुठला अधिकारी आला का उपोषण बसल्यानंतर? नाही, अजिबात नाही. कुठला अधिकारी आला नाही. फक्त नायब तहसीलदार आले होते, इथं लोकांना दिसन अशा जागेवर बसू नका म्हणे, तुम्ही थोडं अडुंगी बसा म्हणे. का बरं? मग काय विचार होता, काही किडनॅप करायचा प्रयत्न होता, काही सांगता येत नाही. मग का असं शेतकऱ्यांना का असं वाईट टाकले? नाही, शेतकऱ्याची ही दुर्दशाच आहे ना, ही जी शेतकऱ्याची, आणि शेतकरी संघटित नाही हे सगळ्यात मोठं या लोकांचं. फक्त आज मुलाकडून एखादा पेन हरवला तर त्याच्या कानपटात मारतो, परंतु हे सुद्धा आपल्या टॅक्समधून यांचे पगार होतात. आपल्या वैजापूर तालुक्याला 200 कोटी रुपयाला भुर्दंड दिला यांनी. 200 कोटी कसा? 200 कोटी कसा म्हणजे यांनी 6,000 रुपयानं अनुदान वाटलं हेक्टरी, तर 94 कोटी रुपये लागले. प्रत्यक्षात इथं गणेश वाडेकर आणि पंडित अण्णा स्वतः, ज्यांची पश्चिम महाराष्ट्रात शेती आहे आणि मराठवाड्यात शेती आहे, पश्चिम महाराष्ट्रात त्यांना 18,000 रुपये हेक्टरना पैसे मिळाले, मराठवाड्यात मात्र त्यांना 6,000 रुपये, सैत्रिक 18. अजून 2 पटीनं पैसे यायचे बाकी आहे. जर 94 कोटी 6,000 रुपये लागतात तर 94 त्रिक किती? तर हा 200 कोटी रुपयाचा जो घोळ घातलेला आहे तो काही शासन निर्णय बनवायचा नाही, आपला केंद्राचा सरकारचा निर्णय बदलायचा नाही, राज्याचा निर्णय बदलायचा नाही. हे फक्त तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार आणि त्यांची खालची संबंधित यंत्रणा ही कलमकसाई म्हणून आमच्या छाताडावर बसलेली आहे आणि ती बळी घेऊ राहिली. आज तहसीलदार साहेब 3 वाजेनंतर फ्री होणार आहे म्हणे, निवडणुकीचं काम आहे, आम्ही 3 वाजेपर्यंत वाट पाहू. परंतु आम्ही वैजापूर तालुका शेतकरी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व सेवाभावी संस्था असतील, राजकीय पक्ष असेल, तहसीलदाराचं समर्पक उत्तर भेटल्याशिवाय, शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक म्हणावी की? शेतकऱ्याची 100% फसवणूक आहे. 8 दिवसात तुम्ही जर फसवणूक केली नसन, तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या पदावर बसले,
परंतु संविधानाची अंमलबजावणी करू शकत नाही. बाबासाहेबांनी नागरिकाला अधिकार दिलेला आहे की तुम्ही संविधानिक पद्धतीने आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडू शकतात आणि त्या मागण्या संविधानिक पद्धतीने सोडवण्याची जबाबदारी संविधानिक जबाबदारी तहसीलदाराची आहे. तहसीलदार साहेब आमच्याकडे दुर्लक्ष करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सुद्धा अपमान करीत आहे. अनुदान वाटपात मी म्हणतोय, अनुदान वाटपात 200 कोटी मिळायला पाहिजे होते तालुक्याला, तर 94 कोटी मिळाले. ही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. तर या संदर्भात तुमची मागणी काय राहील आता? नाही, आमची मागणी एकच आहे. हे जे 94 कोटी, हे 94 कोटी मिळाले ते मिळालेच. आम्हाला जर समजा 17,000 रुपये बागायतीवाल्याला येतं, हे 6 त्याच्यातून वजा करा, आता 11 द्या. ज्यांची फळबाग आहे, फळबागवाल्याला सुद्धा कोरडू करून टाकलं. फळबागवाल्याचे 2200, त्याला जर 6 आले असन, 22 वजा 6 करा, उर्वरित द्या. दुसरी गोष्ट, तुमच्याकडं आजच आहे, तुम्ही सातबाराचे कस्टोडियन आहे. तुमच्या सातबाऱ्यावर जर विहीर असेल तो बागायतदार. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मका कपाशी पिकाला त्यांनी जसे 17,000 दिले, त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी तात्काळ तहसीलदाराकडे सगळी माहिती आहे. किती क्षेत्र कोरडू आहे, किती बागायती आहे, तहसीलदारानंच रजिस्टर ऑफिसला दिलेलं आहे. खरेदी विक्री व्यवहार करताना तहसीलदाराच्या पत्रावरच रजिस्टर ऑफिस काय महसूलची डिमांड असल्याशिवाय थोडी आकारणी करतं. महसूलला खरेदी करायला गेलं तर बागायतीप्रमाणे आणि अनुदान घ्यायचं कोरडू प्रमाणे. हा 100% एक निजामशाही अजून संपलीच नाही. पश्चिम महाराष्ट्रात लोक आमच्याकडे गेले का मोगलाई म्हणते तिकडं. आज आमची मोगलाई हे संपून द्यायला तयार नाही. परंतु आता शेतकऱ्याचं पोरगं हुशार झालेलं आहे. 100% मोगलाई आता आम्ही संपवणार आहे. आतापर्यंत कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांनी अथवा संघटनांनी पाठिंबा दिला? राजकीय पक्षाचं जर म्हणलं, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या ठिकाणी सावंत साहेब आलेले, त्याचबरोबर राष्ट्रवादी चंद्र पवार गट, त्यांचे प्रकाश बापू ठुबे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजितदादा गट, पंकज भाऊ ठोंबरे यांनी लेखी पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला. बाकीचे राजकीय पक्ष निवडणुकीच्या धामधुमीत आहे किंवा कुठं बाहेर देशाच्या दौऱ्यावर गेले असतील, त्यांना शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही. त्यांना अजूनही आवाहन करतो, आपण जर शेतकरी पुत्र असाल तर तुम्ही शेतकऱ्याची बाजू समजून घ्या आणि आमचं काही चुकत असलं तर आमच्याबरोबर चर्चा करा. आम्ही जर काही अवास्तव मागू राहिलो तर आमच्याबरोबर चर्चा करा, आमचं मत समजून घ्या, तुम्ही आमचं नेतृत्व करा. शेतकरी संघटनेचं एक खुलं व्यासपीठ आहे, इथं शेतकऱ्याच्या मागणीवर चर्चा होईल. आमचे सगळं राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, ज्यांना संवेदना जिवंत आहे त्यांनी सगळ्यांना यावं, या ठिकाणी यावं, आमचं म्हणणं समजून घ्यावं. आमचं काही चुकत असलं तर सांगावं. समजा तुम्ही आवाहन करूनही जे राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधी या आंदोलनाकडे पाठ फिरवतील, त्यांना शेतकरी कसं उत्तर देते? नाही, शेतकऱ्याकडे तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार दिलेला आहे. कोणी अंबानी असो, टाटा असो, अदानी असो, एका मताचा अधिकार आहे. तो मौलिक अधिकार शेतकरी वापरतील ना. शेतकऱ्याला पण आता कळल. आज आपण बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की शेतकरी संख्या कमी आहे, तो काय करणार आहे? त्याचं मरण आहे, दिवसाच्या 7 आत्महत्या होऊ राहिल्या, त्याचे जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्याच्या शाळेत जायला पोराला पैसे नाही, तो सकाळी झोपेत उठल्यापासून अडचणी चालू होत्या, तर झोप लागेपर्यंत अडचणी, तो कसं येईल? ठीक आहे, आम्हाला ज्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी ती, मला नागमठाणचं उपसरपंच केलं, चेअरमन केलं, आज त्या लोकांनी यावं यापेक्षा मी का करावी? मला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं, मी त्यांचा लढा लढायला सक्षम आहे. तसं प्रत्येक लोकप्रतिनिधीने आज शेतकरी कधी येईल त्याची वाटच पाहू नका. त्याची वाट पाहण्याची काही गरज नाही. जबाबदारी आपली आहे आणि ज्या वेळेस आपण आपली जबाबदारी पार पाडणार नाही, ते त्यांची जबाबदारी पार पडतील. आणि कोणीही भावनेच्या याच्यात राहू नये. अटलजी, इंदिरा गांधी यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिला त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. त्याच्यामुळं तुमचे पैसे, गाड्या घोड्या काही कामात येणार नाही. ज्यावेळेस शेतकरी जागा होईल त्यावेळेस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार कधी नाही. जागा होईल शेतकरी? नक्कीच वेळ लागेल थोडा, परंतु आता वेळ पण जास्त नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती लगेच तोंडावर आहे. नगरपालिकेत पण शेतकरी जो मतदार आहे तो शेतकऱ्याचेच पोर आहे. नगरपालिकेत सुद्धा त्यांना हे कळणार आहे. आपल्या माध्यमातून विनंती आहे,
आपण तर शेतकऱ्याची बाजू नेहमी शेतकऱ्यापर्यंत पाठवतात, तिला वाचा पडतात. तसंच बाकीच्या पत्रकाराला सुद्धा आवाहन करणार आहे, याला प्रसिद्धी द्या. शेतकऱ्याचं जी भावना आहे, मुजोर प्रशासनाची जी शेतकऱ्यावर अन्याय करतं त्याच्याविषयी वाजा फोडण्याचं पत्रकार म्हणून सर्वांनीच आम्हाला साथ द्यावी. कारण की लोकशाहीचा 34 स्तंभ म्हणून पत्रकाराला संबोधलं जातं. ते गौरव भाऊ एकटेचे का सगळेच पत्रकार 4 स्तंभ आहे हे येणाऱ्या काळामध्ये लगेच कळल. पाटील काय सांगाल, या आंदोलनाकडे प्रशासनानं पण दुर्लक्ष केले आणि राजकीय नेत्यांना पण दुर्लक्ष केले, शेतकऱ्यांचा वाली कोण आहे? शेतकऱ्याचा वाली आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी व्हावं लागेल. सर्व शेतकरी चळवळीतील नेते, सर्व कार्यकर्त्यांना संघटित व्हावं लागेल. आज या ठिकाणी मागच्या सोमवारी सर्वांनी या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं. त्यावेळेस आम्ही देखील आलतो. आता देखील आम्ही हिंद विजन क्रांती सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. आणि शेतकऱ्यांनी आता संघटित होऊन आणि जे शेतकऱ्यांच्या स्वतः नेते म्हणून घेतात शेतकऱ्यांचे, त्यांनी पण आता संघटित होऊन या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. आता ज्या ठिकाणी गणेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे गावचे सरपंच आहे, या ठिकाणी जिल्हा परिषद माजी मेंबर आहे, ज्यांना भावी या ठिकाणी निवडणुका लढायची आहे, ज्यांना स्वतःला जे समाजसेवक या ठिकाणी म्हणून घेतात, सर्वात छोटे मोठे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपोषणाला बळ देणं गरजेचं आहे. कारण काय होतं, एखादा माणूस लढायला पुढे निघतो आणि त्याला सहकार्य न मिळाल्यामुळे तो प्रश्न या ठिकाणी सुटत नाही. आणि आता शेतकऱ्यांनी देखील आपले कामं आटपून घेऊन आपल्या या लढ्यामध्ये सहभागी झाला पाहिजे, तरच या ठिकाणी न्याय मिळणार आहे. कारण राजकीय लोक आणि अधिकाऱ्यांना भरमसाठ पगार झालेला आहे आणि राजकीय लोकांना बी टक्केवारी काय उजरून देईना. आता निवडणूक आहे, आता त्याच्यामुळे त्यांना फोडाफाडीचं जोडाजाडीचं राजकारण करायचं आहे. आता कोणाला भाऊ निवडून आणायचा, कोणाला भाऊजाई निवडून आणायची, कोणाला स्वतःला निवडून यायचं. नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाकडे पाहायला त्यांना काही वेळ या ठिकाणी राहिलेला नाही. राहिलं साहिलं प्रशासन सुद्धा त्यांचं या ठिकाणी मुजोर आणि या ठिकाणी त्यांचं गुलाम झालेलं आहे. आता ते सुद्धा त्यांचे पैसे कुठं जात्या, ते जे सापडल्याच्या नंतर निम वाटून घेतील, त्याच्यात ते मग्न आहे. त्याच्यामुळे तहसीलदाराला कोणाला या ठिकाणी पाहायला वेळ नाही. पण जनरेटर जर वाढला, या ठिकाणी जनता जर वाढली, तर निश्चितच यांना पळो सळो या ठिकाणी आपल्या मतदानावर ते निवडून येतात. इथं जर जे सपोर्ट वाढला तर निश्चितच त्यांना झुकावं लागेल, हे या ठिकाणी 100%. आणि एवढं करून जर त्यांना या ठिकाणी जागाच आली नाही, तर मात्र या ठिकाणी सर्वांना आत्ताच आम्ही जानराव भाऊ खंडाळ्याचे बाळासाहेबजी जानराव असतील, गणेशजी पाटील तांबे असतील, या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी असतील. आणि आम्ही पाठीमागच 8-10 दिवसापूर्वीच हा निर्णय या ठिकाणी उपोषणाचा घेतला होता. पण त्यांना म्हटलं माझं आत्ताच उपोषण झालेलं आहे हो, आता 6 महिने रिकवर व्हायला शरीर लागतं. मी मसनात उपोषणाला बसलो होतो म्हणलं, तर एक घंटा कातडी सरकार जागे नाही झालं म्हणलं, आणि हे लोक जागे होत नाही म्हणलं. त्याच्यामुळे आता 2 टीमा करावं लागतील म्हणलं. एक टीम या ठिकाणी महात्मा गांधीच्या विचारांना चालणारी लागेल उपोषण करून, आणि दुसरी टीम भगतसिंग राजगुरू सुखदेवाच्या विचाराची लागेल. आणि जर यांना उपोषणाची दखल घेतली नाही, तहसीलदार साहेब असतील, SDO साहेब असतील, त्यानंतर इथले आमदार असतील, इथले ज्यांना आता नगराध्यक्ष व्हायचं आहे, कोणी असेल ते सगळे विरोधी पक्षातले असतील, सत्ताधारी पक्षातले असतील, यांना सगळ्याला आव्हान आहे. माझी म्हणजे भावी जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी तात्काळ जागी होऊन उपोषणाची दखल घ्या. नाहीतर आता मला तरी वाटतं हे उद्योग केल्यापेक्षा आहे ना, हे आमदार, हे अधिकारी हे जोडणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण आतापर्यंत अधिकारी जोडून आम्हाला हद्दपार केलं या लोकांनी, परंतु आम्ही म्हणताना यांच्या बापाकडे जाऊन तो हद्दपारीचा आदेश आम्ही रद्द करून आणला. त्याच्यामुळे परत हद्दपार जरी झालं तर आता काही अडचण नाही. आता यांच्याशी आम्ही कायद्यानं पण खेटलो, आता परत यांना त्या हिशोबाने खेटावं लागलं असं मला वाटतं. तरुणांची फौज उभी करून, ह्या तरुणांची शेतकऱ्यांची फौज वेगळी उभी करून भगतसिंग राजगुरू सुखदेवच्या मार्गाने यांच्याकडे जावं लागेल. आता हे निवडणुकीला या वार्डामध्ये हिंडतील, यांचे टंगडे तिळच हाणावे लागतील. तुम्हाला हा जो फरक आहे या आंदोलनाचा, हा जर तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला सोडवता येत नसेल, तर विनाकारण या ठिकाणी या आचारसंहितेमध्ये देखील आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि याला धोपटावं लागेल. यांना हीच भाषा कळते, जो जिस भाषा में समजता है उसी भाषा में समजाना पडता है. आणि यांना हीच भाषा कळते, यांना ही भाषा कळत नाही. ही जर भाषा यांना कळती तर या ठिकाणी उपोषणाची वेळ येऊनच द्यायला नको होती. गेल्या 8 दिवसापूर्वी हे निवेदन या ठिकाणी दिलं, तर माझी पण याच्यावर सही आहे. या ठिकाणी बघा,
म्हणजे हे निवेदन आपण सर्वांनी दिलं. निवेदन देऊन पण त्यांनी एक पत्र दिलं नाही, नाही नाही, गांधारीची पट्टी कधी निघाल प्रशासनाच्या डोळ्यावर. नाही ती त्याला ठोकल्याशी निघणार नाही, यांना ठोकल्याशी निघणार नाही. हे वाळूच्या पट्ट्यामध्ये अनेक हाणले, पण हे रात्री मार खाला ना. हे वाळूच्या पट्ट्यामध्ये हे जे अधिकारी हे त्या 2 नंबरवाल्यानं अनेक हाणले, परंतु हे हप्ते घेऊन गप राहिले. हे तिकडं वळवळ नाही करत. आता हे शेतकऱ्यांना यांना आणावं लागेल, ते दिवसा आणावं लागतील. त्याला रात्री कळत नाही ना, रात्री यांना हाणल्यावर कळत नाही, यांना आता दिवसा आणावं लागेल. 1 नंबरच्या लोकांनी आणावं लागेल, तेव्हा यांना ही पट्टी निघल. यांची पट्टी अशी निघणार नाही, आपल्याला यांची पट्टी काढावी लागेल. आणि यांनी जर तात्काळ उपोषणाची दखल नाही घेतली तर सर्व आम्ही तरुण शेतकरी संघटित करून मात्र यांना या ठिकाणी त्या भाषेमध्ये आम्ही, लोकशाहीची भाषा कळत नसेल तर ठोकशाहीच्या भाषेमध्ये यांना उत्तर आम्ही देऊ. शेतकऱ्यांकडे आता दुर्लक्ष केलं प्रशासनानं आणि राजकीय नेत्यांना. शेतकऱ्यांना काय आव्हान करा तुम्ही? शेतकऱ्याला एकच आव्हान आहे, रोज मेल्यापेक्षा एकदा मराव. आता कमीत कमी तुमच्या पुढच्या पिढ्या तरी सुखी होतील. आपण रोज म्हणतो आजा गेला, पंजा गेला, बाप देखत म्हातारा झाला, आपल्या मशनी गौऱ्या गेल्या, तरी आपल्याला लग्न कार्य जर करायचं असेल, मुलांचे शिक्षण करायचे असेल, अरे वैजापूरपर्यंत यायचं असलं तर आपल्या गाड्यामध्ये पेट्रोल गाडी नाही, डिझेल नाही. इतकी वाईट अवस्था आपण अन्नदाते म्हणजे शेतकरी आता इतक्या वाईट अवस्था या राज्यकर्त्यांनी करून ठेवली. याला 2 कारण आहे, एकमेव 2 कारण या राज्यकर्त्यांनी करून ठेवले. शेतीला योग्य वेळी पाणी दिलं नाही आणि योग्य हमी भाव नाही दिला, त्याच्यामुळे हे आपल्याला अनुदान घ्यायची गरज पडली. ते अनुदान सुद्धा गरज पडली नसती, परंतु हे जे संकट शेतकऱ्याला आलेलं आहे अतिवृष्टीचं, हे सुद्धा पेलून न्यायची क्षमता शेतकऱ्यामध्ये असते. परंतु ह्या हरामखोरांनी सगळं आपलं खाल्लं आणि त्यामुळे ही अवस्था आपल्याला भांडण्याची आली. म्हणून शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे, जागे व्हा. नंतर कोणी लढणार नाही तुमच्यासाठी. अरे काय लढणार आहे? अरे जमिनी गेल्या आमच्या सारख्याच्या 5-6 एकर, तरी तुम्ही जागे व्हायला तयार नाही. आणि कवर आमच्या तब्येती सुधारणा. मी म्हणतो आमचे वजन 60-62 किलोचे 40-45 किलो आले, तरी तुम्ही शेतकरी जागे होईना. अरे मग नेमके होते कोणा मागं? ह्या चोरा मागं. अरे ह्या चोरांनी यांच्या अब्जाच्या खूप प्रॉपर्टी वाढवल्या. हे आमदार खासदार असतील, हे अधिकारी असतील बघा, आणि त्यांच्या मागे एक हिडत्या मतदान नाही. आता भाऊच निवडून आले पाहिजे, नाही आता सरच निवडून आले पाहिजे, त्यांचेच भाऊ आले पाहिजे, नेमकी आले पाहिजे. अरे आरामखोरांनी केलंय काय तुमच्यासाठी? अरे जे तुमच्यासाठी रक्त जाळताय त्यांच्यासाठी तुम्ही जर हजर राहू शकत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी म्हणायला सुद्धा आम्ही सारख्या लाज वाटते. आम्ही सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्हाला शेतकऱ्याला आव्हान करतो, आम्हाला काय तुमच्याकडे मतदान मागायचं आणि आम्हाला निवडून द्या म्हणून आम्हाला या ठिकाणी तुमच्या संग प्रेमाने बोलायचं नाही. अरे आमचा न्याय मिळवायचा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी एक कडवट शब्द तुम्हाला या ठिकाणी नावेलाच असतो बोलावं लागू राहिले. अरे यांच्या निवडणुका यांच्या कमळामध्ये लाता घाला, तुमचे न्याय हक्क मागा. अरे आम्ही या ठिकाणी तुम्हाला मतदान करतो, परंतु आमच्या जे हक्काचे पैसे हे आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सारखे आले पाहिजे. अरे मक्काची या ठिकाणी खरेदी चालू नाही केली आरामखोरांनी. सगळ्या व्यापाऱ्याच्या घास तोंडामध्ये गेल्याच्या नंतर शेतकऱ्याचं मग मक्याची खरेदी चालू करणार आहे, मग सोयाबीनची खरेदी चालू करणार आहे. म्हणजे बघा तुम्ही पत्रकार की परिस्थिती अशी आहे की आता शेतकऱ्याची मक्का 800, 900, 1000, 1200 रुपये चालली. मी पत्र दिलं, आता मला त्यांनी एक उत्तर दिलं का मी उपोषणाला बसू नये, म्हणजे फोडा आणि जोडा इंग्रजाची यांची नीती वापरी द्या. आता यांना पत्र दिलं नाही त्यांनी, मला लगेच पत्र लिहून दिलं का मी एक त्याचा मुद्दा टाकला होता की शासकीय खरेदी चालू करा, कापसाची आणि मक्याची, सोयाबीनची, एक शासकीय खरेदी चालू करा. बोला लगेच मला त्यांनी पत्र दिलं, आम्ही काहीतरी याच्यात निर्णय घेतो. म्हणजे निर्णय घेतो? अरे तहसीलदार बाबा तुझ्या हातात आहे, आमदार काही झोपला का? या सर्वांच्याही हातात आहे, मग तुम्ही कधी करणार आहे? शेतकऱ्याचा माल या ठिकाणी व्यापाऱ्याच्या घसामध्ये चालू झाल्याच्या नंतर म्हणजे नुसतं पत्र दिलं, अंमलबजावणी कुठलीच नाही. म्हणजे अशी ही वृत्ती आहे, यांचं एकच धोरण आहे, हे चळवळीचे लोक एकत्रित येऊ नये, शेतकरी एकत्रित येऊ नये, आणि जे चळवळीचे लोक ह्या अन्यायाच्या विरोधात लढायचा प्रयत्न करतील त्यांना हद्दपार करायचं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. आता यांना म्हणजे मंडप टाकू नका, आचारसंहिता चालू आहे, अमुक चालू आहे, यांच्या यांना रात्री यांना बाजूला आपलं घर सोडून दुसरीकडे झोपायला यांना काही अडचण नाही आचारसंहितेची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपले 2 नंबरचे पैसे वाटायला गल्ली बोळात यांना अडचण नाही. त्यानंतर यांचे घरचे माणसं कोणते कुणीकडे झोपू राहिले, कोणते कुणीकडे चालले हे यांना पाहायला वेळ नाही. पण शेतकऱ्याचं या ठिकाणी एखादा शेतकऱ्याने आता जर उपोषणाला बसत असेल मग त्याच्यावर मात्र लक्ष ठेवायला या शासनाला प्रशासनाला इतका टाइम आहे का मग विशेष नाही भरत. म्हणजे न्याय हक्कासाठी ह्या खालच्या दर्जाचे शब्द का बोलावे लागतात की आता मर्यादा संपल्या आणि म्हणून या ठिकाणी बोलावं लागतं. आता या ठिकाणी तुकोबराव महाराजांनी सांगितलेलं आहे की ऐसे करी नारायणा पुन्हा दिसू नये या जना. आम्ही सुद्धा या चळवळीचे लोक असे वैतकलेलो आहे का आम्हाला सुद्धा भगवंत आता या लोकांमध्ये ठेवू नको, या मुर्दाळ लोकांमध्ये जगल्यापेक्षा या ठिकाणी मेलेलं बरं.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमचे सहकारी उपोषणाला बसलेले आहे. आणि आम्हाला आता हातात रुमणे आणि दांडे घ्यायची वेळ येऊ देऊ नये ही ज्या ठिकाणी इथले आमदार साहेब असतील, त्या ठिकाणी इकडे विरोधी पक्ष असतील, ते पण बीजेपी ते त्यांना पण नगराध्यक्ष व्हायचं, यांना पण भावाला नगराध्यक्ष करायचंय आणि यांना पण नगराध्यक्ष व्हायचे. दोन्ही सत्तेमध्ये आहे. आमच्या यांना खुला आव्हान आहे शासना प्रशासनाला जाग आणा आणि तात्काळ हा प्रश्न सोडवा हीच विनंती करतो. नाहीतर मग आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही वेगळ्या मार्गाने या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत पंडित अण्णा शिंदे देखील आहेत. अण्णा, तुम्ही आधार जलदूत समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील जे हक्काचं पाणी आहे त्या संदर्भात सततच लढा उठवतात आणि तुम्ही दूरदृष्टीनं महिनाभर अगोदर या संदर्भात बागायतीप्रमाणे अनुदान द्यावं असं निवेदन देखील दिलं होतं. तरीही प्रशासनानं जे करायचं तेच केलं. काय सांगाल याबद्दल? आमच्या असं लक्षात आलं होतं ज्यावेळेस आम्ही 13/10/2025ला सन्माननीय तहसीलदारांना एवढ्यासाठी भेटलो की मी पश्चिम महाराष्ट्रातली अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं होतं की जर मकाचं पीक असेल तर त्याला 17,000 रुपये हेक्टर, जर तुमच्या फळबागा असतील तर 22,000 रुपये हेक्टर आणि जर तुमचं सोयाबीन वगैरे जिरायती असेल तर 8,500 रुपये. त्या पद्धतीने आपण अनुदानाच्या याद्या तयार करतो. आणि मग आमच्या सोन्याबापूंच्या गावच्या तलाट्यांशी आम्ही या तहसीलमध्ये चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला आदेश असा एक सरसकट द्या, कुठल्या प्रकारचा त्याचा विचार करू नका, असं बऱ्याच अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. मग आम्ही त्यानुसार इथं तहसीलदारांना निवेदन बी दिलं. तहसीलदार साहेबांना हे बी स्पष्ट सांगितलं की साहेब तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येऊ शकत्या, तुम्ही नियमानुसार हे अनुदान वाटप करा. कारण आपत्ती व्यवस्थापनाचं अनुदान वाटप करत असताना राज्यामध्ये एकच नियम लागू होता आणि तो नियम लागू माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे सांगितलं होतं, जर हंगामी बागायत, जिरायती आणि बागायती 3 क्रायटेरियानुसार हे अनुदान त्यांनी जाहीर केलं होतं, ते समान पद्धतीने मिळालं पाहिजे, ते मिळावं म्हणून आम्ही निवेदन दिलं. पण दुर्दैव मला आज खूप मोठ्या प्रमाणात दुःख होतंय की केवळ हे अनुदान म्हणजे ही मदत सहकार्य करत असताना जर अशी विषमता असन, समता नसन, तर हे मराठवाड्याच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं वैजापूरकरांच्या तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे मला तर चिंता वाटते की जे नियमाने दिलं, जे घटनेने दिलं, जे शासनाने दिलं, तो सुद्धा मानधन अनुदान तुम्हाला जर नियमाप्रमाणे मिळत नसेल तर भविष्यात तुमच्या अनेक प्रश्नामध्ये समस्या उभ्या राहू शकतात. म्हणून या निमित्ताने आम्ही त्या निवेदनातही स्पष्ट म्हटलं होतं तहसीलदारांना, जर तुम्ही या बागायती एरिया आहे 102 गावामध्ये, आम्ही सिंचन क्षेत्रात काम करतो, या नांदूर मधमेश्वर कालव्याची 102 गाव आहे, या ठिकाणी खरेदी विक्री करत असताना तुम्ही याला बागायती संबोधित करता आणि अनुदान देत असताना तुम्ही सरसकट जिरायतीचं अनुदान, जिरायत सुद्धा नाही, नियम डायरेक्ट बाजूला ठेवून तुम्ही हे जे 6,000 रुपये हेक्टर अनुदान दिलं, हा मोठा अन्याय आहे. हे या ठिकाणी उपोषण चालू आहे. आम्ही बी मराठवाड्यामध्ये आमच्या आधार जलदूत समितीचं मोठं संघटन आहे, सगळ्यांशी चर्चा करून हे उपोषण चालूच राहील. पण या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार जो नियम संपूर्ण महाराष्ट्राला लागू त्याप्रमाणे जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष पुढे चालू ठेवणार आहे. आणि हा संघर्ष जर पेटत राहिला तर ते शासनाला किंवा प्रशासनाला मागात पडेल. तुमची कोपरगाव शिवारात पण जमीन आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पण जमीन आहे आणि मराठवाड्यात पण जमीन आहे, दोन्ही मध्ये कसं अनुदान आलं? आता बघा, माझ्या कुटुंबाची 100 एकर जमीन लागगंगा वैजापूर तालुक्यामध्ये आणि माझ्या दुसऱ्या आमच्या कुटुंबाची जमीन वैजापूर कोपरगाव तालुक्यामध्ये 50 एकर जमीन आहे. तिथं माझ्या नावावर 77 आर जमीन आहे, मकाचं पीक आहे. त्या मकाच्या पिकासाठी 17,000 रुपये हेक्टरने मला स्वतःला अनुदान मिळालं आणि माझ्या भावाच्या नावाने इथं 2 हेक्टर जमीन आहे, त्यांना 12,000 रुपये मिळाले. म्हणजे बघा, एकाच दिवशी मका पेरली, एकाच ट्रॅक्टरने पेली, एकाच दिवशी पीक पाहणी केली, सगळे पुरावे आहे. आणि अशा करत असताना विषमता आहे. त्याच्यामुळं आम्ही अनेक चर्चा करतो याच्यावरती, यांचा लढा चालूच राहील शेतकरी संघटनेचा. शेतकऱ्यांना बी विनंती करतो का हा आपण काही भीक मागत नाही, हा न्यायाचा लढा आहे आणि हा न्यायाचा लढा लढण्यासाठी प्रत्येक युवकांनी, सुशिक्षित नागरिकांनी, सर्व पत्रकारांनी, सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठवाड्याचा लढा, शेतकऱ्याचा लढा म्हणून हा संघर्ष पुढं आणखी तीव्र करण्याचा गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. काय सांगाल, मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरच वारंवार अन्याय का होतो? मराठवाड्यातल्या आज आम्ही एक 8 दिवसापूर्वी या ठिकाणी निवेदन दिलं होतं की ह्या मराठवाड्यात ज्या वेळेस शेतकऱ्यांची ज्या वेळेस भेटी होत गेल्या त्यावेळेस शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे गंगाचा आडवी तिकडला शेतकरी म्हणतो की आम्हाला 17,000 रुपयांना अनुदान मिळालं आणि इकडला शेतकरी म्हणतो की कोणी 2100, कोणी 1100, कोणी 2,500. अरे हे चाललं काय? यात चूक कोणाची? यात मला तरी वाटतं की या ठिकाणी जे मराठवाड्याने जे लोकप्रतिनिधी निवडून दिले का ते कुठंतरी त्या शेतकऱ्यांची मला तरी वाटतं
की का एक मोठी एक हे झालेली आहे. कारण इथले शेतकरी फक्त रस्ते, सभागृह, सभामंडप हे दाखवण्याच्या याच्यात व्यस्त आहे. शेतकरी हा ह्या ठिकाणी शेतकऱ्याचा विषय काय आहे? कारण दिवाळीच्या पहिले या सरकारने एक तर 24 मध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्याला आमचं सरकार आल्यानंतर 100% त्या ठिकाणी कर्जमाफी देतो, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष झालं ते कर्जमाफी तर नाही, परंतु इतकं मोठं ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर संकट आलं, आणि या संकटामध्ये दिवाळी कशी साजरी करावा या शेतकऱ्यापुढं ज्यावेळेस समोर विषय आला त्यावेळेस हे सरकार गडबडून जागी झालं की लोक शेतकरी जागे होतो काय म्हणून यानं लगेच गडबडीमध्ये 17,000 जिरायती आणि 27,000 बागायती लगेच घोषणा करून टाकली. म्हणजे शेतकरी आणि घोषणा करून लगेच दिवाळीच्या आधी तुम्हाला 8 दिवस आधी शेतकऱ्याच्या खात्यावर तुमचं अनुदान जमा होईल. 17,000 आणि 27,000. अरे ती दिवाळी अंधारात गेली, आज महिना झाला. महिन्यानंतर बी काही शेतकरी म्हणते 1100 पडले, कोणी म्हणतं 2200 पडलं, कोणी म्हणतं 4.5 पडलं. म्हणून या ठिकाणी आम्हाला जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्या संविधान मार्गाने आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये या सरकारकडे एक शेतकऱ्यांची भावना त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी बसलेलो आहे. आणि सरकारला जर बळी लागत असेल तर आम्ही या ठिकाणी बळी द्यायला शेतकऱ्यासाठी तयार आहे. लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच या निमित्ताने आम्ही विनंती करणार. काय सांगाल, मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर वारंवार जो अन्याय होते, पाण्यानंतर आता अनुदान वाटपातही अन्याय झाला. आता पाण्यावर नाही, आता ही पिढी जात चालत आलेलं आहे. या भामटेने विनायक कारखाना बंद पाडला. आता नांदूर बदमेश्वरचं 7-8 TMC पाणी विकलं. हो, आता हा भामटा मागं लागला तहसीलदार. पण याचं आहे ना, तुम्हाला पत्रकाराला हात जोडून विनंती आहे, तुम्ही फक्त एक काम करायचं, जबाबदार व्यक्ती तालुक्यात आणायची, माझ्याकडे घेऊन यायची. याचे सगळे काय पुरावे ते सगळे देतो मी. काय हक्कच काय याच्या बापाचे पैसे होते का? ते शेतकऱ्याच्या बापाचे पैसे ते वाटायचे. हा कोण कमी जास्त करणारा? एकाला 500 रुपये भेटत, एकाला एक आता शेतकरी आला तो तर म्हणे 15,000 भेटले, आपलं 15 रुपये भेटले म्हणजे एकरी गुंठ्याना. म्हणजे ही काय पद्धत आहे? मग यांचे बाकीचे खाली जे शासनाचे अधिकारी आहे हे काय म्हशी बाजरी ते का? यांना काम पगार नाही का? यांना पगार घेतो आपण, व्यवस्थित याद्या बनवायच्या. आधार नंबर चुकायचं काय काम आहे? आपण शासनाचा पगार घेतो, नाही तर राजीनामे द्या. आमचे शिकलेले पोर आहे, तुमच्या जागेवर भरा ना. हा, तुम्हाला टेबलवर आता नोकरीला आता इथे 1-2 शिपाई बसते, स्वतःच तहसीलदार समजते. अरे तुमच्या टेबलवर तुम्ही बसा जाऊन, तुमच्या एकाही टेबलवर अधिकारी राहत नाही. मग तहसीलदाराचा प्रतिनिधीचा याच्यावर वचक आहे का? फक्त अंग हाली चालायचं, डगे कपडे घालायचे, अंग घालायचे. अरे काय पद्धत आहे, काय नाही. पण आता शेतकरी जागा झाला. आम्ही जरी इथं कमी शेतकरी आलो असन, तुम्ही आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला लोक दाखवणार आहे. यांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आता हे अनुदान तिने जर नाही दिलं मात्र तहसीलदाराचा जीव घ्यायचा. शेतकऱ्याला मी विनंती करणार आहे, कोणी आत्महत्या करू नका, पण तहसीलदाराचा जीव घ्यायचा आहे. कारण त्याच्या चोऱ्या धरायच्या. जीव घ्यायचा म्हणजे मी गळा नाही दाबणार. काय त्यांचे कुठं काय आहे ते मी अगदी पकडून देणार. फक्त तुम्हाला एवढी विनंती आहे, जिल्हा कलेक्टर, महसूल मंत्री यांच्याकडून तुम्ही चांगले माणसं आणा, ना फुटणारे माणसं आणा. इथले भामटे फुटून जातील. माझ्याकडे आहे, तुम्ही आता जर म्हणले उठान चाल, लगेच दाखवतो तुम्हाला. नाही तर मला जेलमध्ये टाका, मी जर खोटं बोलत असेल त्याच्यात काय येते. काय सांगाल भैया, तुम्ही देखील तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या संदर्भातच घेरावा घातला होता. काय नेमकं आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे? आपण बघितलं तर सरकारने जरी जी गोष्ट घोषणा केली होती, पण आतापर्यंत शेतकऱ्यांची मदत मिळाली नाही. मी जरी सरकारमध्ये आम्ही असलो तरी माझी भावना एवढी का शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशी भूमिका आहे आमची. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरच वारंवार अन्याय होतो. यात प्रशासनाची चूक आहे, लोकप्रतिनिधींची काही? तसं बघायला गेलं तर जे इथून पुढं आता नवीन पिढी म्हणजे जुने जे लोक होते आमचे, म्हणजे आमदार राहिले, खासदार राहिले असतील, त्यांच्या चुका आहे. आपण बघितलं नांदूर मधमेश्वर कालेवर पण या ठिकाणी आरक्षण पडलेले आहे. मी जेव्हा जिल्हा परिषदला निवडून आलो तेव्हा सुद्धा मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते आरक्षण रद्द करावं अशी मागणी होती. आता पंडित भाऊ ते पण खूप दिवसाचा त्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करतायत. तर शासनाला एवढी विनंती आहे का शेतकऱ्याला जे मराठवाड्याला जे हक्काचं जे पाणी आपल्या वैजापूर गंगापूर तालुक्यात दिलं ते मिळालं पाहिजे, आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मी सरकारला विनंती करतो. आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं. बरेचसे शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा प्रॉब्लेम होता.
तो फार्मर आयडीचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला पाहिजे. कारण ते तहसीलला बसत नव्हते, त्यांच्या प्रायव्हेट ऑफिसमध्ये बसत होते. ही सुद्धा शेतकऱ्यांची खूप मोठी आरडाओरड या ठिकाणी, म्हणून आम्ही त्या इश्यून त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलं होतं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर वारंवार जो अन्याय होतोय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आज या ठिकाणी जर बघितलं तर अहिल्यानगर आपल्या शेजारचा जो जिल्हा आहे, अहिल्यानगरमध्ये वेगळ्या दराने पैसे दिले जातात आणि मराठवाड्यामध्ये मात्र वेगळ्या दराने पैसे दिले जातात. या संदर्भात आम्ही शासनाचा जो शासन निर्णय आहे तो घेऊन 8/10/2025 आपण जर बघितलं या ठिकाणी, तर आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं होतं. तहसीलदार साहेबांनाच नव्हे तर SDM साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी यांनाही आम्ही निवेदन दिलं आणि या ठिकाणी आमदार साहेब, आपल्या तालुक्याचे जे आमदार आहे बोरनारे सर, यांनाही आम्ही निवेदन दिलं होतं आणि यांनाही त्याच वेळेस ही बाब आम्ही निदर्शनात आणून दिली होती की या ठिकाणी आपल्या वैजापूर तालुक्यातल्याच नव्हे तर पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी अन्याय होतो आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं, आपण आज कोरडूचे शेतकरी राहिलो नाही. आज आपण जर नामकाचं पाणी मिळवतो, नामकाच्या पट्ट्या भरतो आणि त्यातून आपण बारमाही बागायतीकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोरडो न लागता आमची जमीन ही बागायती लागायला हवी होती. त्या संदर्भात आम्ही अनेक तज्ज्ञांची मतं या ठिकाणी जाणून घेतली, कारण आपणही चुकायला नको या दृष्टिकोनातून आपल्याच तालुक्यामध्ये काम केलेले उदयजी देवळणकर साहेब यांनाही आम्ही या ठिकाणी या संदर्भात विचारणा केली. त्यांनी सांगितलं की तहसीलमध्ये जे तुमचे कोणी अधिकारी असेल त्यांना जे माहितीचा अभाव आहे असं असू शकतं. या ठिकाणी जर जो शेतकरी, ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर विहीर असेल, ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप असेल, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही बागायती म्हणून बागायतीमध्ये संबोधलं जायला पाहिजे. त्यांना या ठिकाणी जे बागायतीचा जो काय मावेजा असेल तोच मिळायला पाहिजे. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं, शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी एकजूट होत नाही आणि तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहे, मी तर म्हणतो त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींची या ठिकाणी 100% चूक आहे. त्यांनी या ठिकाणी जर शासनाला जर धारेवर धरलं, या ठिकाणी फक्त शासन निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आम्ही तोच मोठा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी प्रत्येक लोकप्रतिनिधीला निवडणूक करायची आहे. सर्वसामान्य किंवा शेतकऱ्याच्या हिताशी काही देणं घेणं नाही. या ठिकाणी जर बघितलं, शेतकरी पूर्णतः या ठिकाणी अतिवृष्टीच्या नुकसानीमध्ये भरडले गेलेला आहे. परंतु या ठिकाणी त्याकडे कुणीही लक्ष न देता फक्त वरचीवर सांगितलं जात आहे आणि प्रशासनाला कुठलंही गांभीर्य या ठिकाणी नाही. या ठिकाणी जर बघितलं, आम्ही 100-150 शेतकरी घेऊन आम्ही याच तारखेला 8-10लाच या ठिकाणी आलो होतो. परंतु त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मी याच्यावर निर्णय घेतो, परंतु यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. माझ्या बाजूला खोपडी गाव आहे, ते अहिल्यानगरमध्ये आहे. त्या ठिकाणी खोपडी गावाला 17,500 रुपये या ठिकाणी मावेजा मिळतो आहे आणि खोपडीच्या बाजूला माझं हिंगोनी गाव आहे. या ठिकाणी हिंगोनी, कांगोनी, नारायणपूर या ठिकाणी शेतकऱ्याला फक्त 4-4, 5-5 हजार रुपये फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही शासनाची ही बी बाब निदर्शनात आणून दिली की ज्यावेळेस आम्ही जमीन विक्री करण्यासाठी जातो त्यावेळेस आमची जमीन ही बागायती धरल्या जाते. बागायतीप्रमाणे आम्हाला या ठिकाणी कर आकारणी या ठिकाणी करावी लागते, शासनाला भरावी लागते. पण त्याच नियमाप्रमाणे आम्हालाही तोच नियम लावायला हवा आणि या ठिकाणी आम्हाला बागायतीचं अनुदान या ठिकाणी दिलं पाहिजे. या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की गणेश भाऊ असेल, अजय पाटील साळुंके असेल, हे आमचे शेतकरी पुत्र अतिशय पोटतिडकीने आणि खरोखर मनापासून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काम करताय. तर यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. यांच्या पाठीशी जर उभं राहिलं तर खरोखर न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आता लोकप्रतिनिधींकडून तरी आम्हाला अपेक्षा नाही, कारण सर्वांच्या कानावर घातल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत नसेल तर या ठिकाणी जर आमचे भूमिपुत्र या ठिकाणी शेतकरी नेते असेल, आमचे पंडित अण्णा शिंदे असेल, हे जर या ठिकाणी काम करत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी मात्र या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी आम्ही यांच्या पाठीशी ताकदीनिशी या ठिकाणी उभा आहोत. प्रशासनानं तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय, आता भूमिका काय असणार तुमची? या ठिकाणी प्रशासनाने जरी दुर्लक्ष केलं असेल तर आमचे जे शेतकरी नेते असेल, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जो पण निर्णय घेईल त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठीशी राहू, त्यांच्या पाठीशी राहू. आणि हा लढा जे मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनातून आम्ही एक गोष्ट शिकलो की या ठिकाणी लढा कसा दिला पाहिजे. या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर तो लढा अतिशय ताकदीनिशी बीडच्या आमच्या शेतकरी बांधवांनी आम्हाला शिकवलं का लढा कसा द्यायचा असतो. तर त्या ठिकाणी आम्ही आताशी सुरुवात आहे. ही या आंदोलनाची जे आहे पुढची जर ही दिशा आहे हे ठरवतील, त्या माध्यमातून आम्ही अतिशय जीवाची बाजी न करता या ठिकाणी ताकदीनिशी प्रशासनाशी लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. आज तर सुरुवात आहे, उद्या तुम्ही बघा शेतकऱ्यांची या ठिकाणी आंदोलनाला प्रत्येक शेतकऱ्याला तळमळ आहे. गणेश भाऊच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक याच्यावर शेतकरी आमचे लक्ष ठेवून आहे. परंतु शेतकऱ्याला शेती केल्याशिवाय पर्याय नाही. आज या ठिकाणी जर बघितलं तर रोपा टाकणं असेल, हे असेल, हे शेतीचे कामे चालू असल्यामुळे शेतकरी आला नाही. परंतु जसजशी या आंदोलनाची धग वाढेल तसतसाच आमचा शेतकरी या ठिकाणी एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी
प्रशासनाला मात्र याची मोठी किंमत या ठिकाणी मोजावी लागेल. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता ही होती शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात व लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होईल अशी भूमिका स्पष्ट केली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.